पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत आणि महानगरपालिकेने नेमकी कशी व्यवस्था केलेली आहे, मतदान कशा पद्धतीने पार पडणार आहे, प्रशासन सज्ज झालेलं आहे का, हे सगळं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अतिरिक्त आयुक्त दिवटे सर आहेत। सर, बऱ्याच कालावधीनंतर निवडणुका होत आहेत, तर कशा पद्धतीने महानगरपालिकेने संपूर्ण मतदान प्रक्रियेची तयारी केलेली आहे? उद्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 41 प्रभागामधून 165 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत आणि ही सर्व मतदान प्रक्रिया ही 4011 मतदान केंद्रांवर होत आहे। या 4011 मतदान केंद्रांवर जवळपास 26,000 कर्मचारी EVM मशीनसह पोहोचलेले आहेत आणि प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व जय्यत तयारी सर्व मतदान केंद्रांवर केलेली आहे। या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना सोयीसाठी किमान आवश्यक सुविधा असतात त्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणी पाणी असेल किंवा सावलीसाठी शेड असेल, ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग बांधवांसाठी आपल्याला त्या ठिकाणी व्हीलचेअर आपण पुरवलेले आहेत। शौचालयाची सुविधा असेल तर अन्य सर्व सुविधा या त्या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहेत। या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आपल्या शहरातील पुणेकर सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की या उद्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभाग घेऊन पुणे शहराचं भवितव्य घडवण्यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपलं अमूल्य असं मताधिकार आहे तो बजावावा। या संपूर्ण मतदान केंद्रांमध्ये एकूण किती मतदान केंद्र जे संवेदनशील आहेत, जिथं प्रिकॉशन घेणं हे महत्त्वाचं असणार आहे? एकूण 906 मतदान केंद्र आहेत की ज्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त असेल किंवा अन्य इतर जे काही दक्षता घ्यावयाची आहे किंवा वेबकास्टिंगची सुविधा आहे, तर त्यापैकी काही मतदान केंद्रांमध्ये ती सुविधा देखील उभा करण्यात आलेली आहे। त्याशिवाय आपल्याकडे 16 मतदान केंद्र असे आहेत की महिलांमार्फतच ती सर्व मतदान केंद्र संचलित केली जाणार आहेत। त्याशिवाय 14 मतदान केंद्र अशी असणार आहेत की ती आदर्श मतदान केंद्र म्हणून आपण उभा केलेली आहेत। तर त्या ठिकाणी जे आदर्श मतदान केंद्रासाठी जी आखणी असते तर ती एकदम परिपूर्ण अशा पद्धतीची आखणी असते। त्याशिवाय पडदानशीन अशी 22 ठिकाणची केंद्र आहेत, तर त्या ठिकाणी अतिरिक्त महिला कर्मचारी देखील पुरवण्यात आलेले आहेत। याप्रमाणे सर्व EVM सह सर्व कर्मचारी वर्ग मतदान केंद्रांवर गेलेला आहे आणि सर्व तयारीनिशी प्रशासन हे सज्ज आहे। दुबार मतदारांचा हा एक प्रमुख मुद्दा आहे। जवळपास 3 लाखांहून अधिक दुबार मतदार पुणे महानगरपालिकेच्या या अंतर्गत आहेत, तर त्याच्यासाठी काय खबरदारी आपण घेतोय जेणेकरून हे दुबार मतदान होऊ नये? दुबार मतदानाच्या संदर्भामध्ये आपण ज्यांची नावे दुबार आढळलेली आहेत अशा सर्व मतदारांना यापूर्वी आवाहन केलेलं होतं की त्यांनी कोणत्या मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत त्या आगाऊ कळवण्यात यावं। त्याप्रमाणे ज्यांनी कळवलं असेल तर त्यांचे इतर मतदान केंद्रावरचे जे नाव आहे त्या ठिकाणी तसे मार्किंग केले गेलेले आहे आणि त्या व्यतिरिक्त जर दुबार मतदार आढळून आले तर हमीपत्र 2 त्यांच्याकडून मतदान केंद्रावर भरून घेतले जाणार आहे की जेणेकरून ते अन्य मतदान केंद्रावर मतदान करणार नाहीत अशा स्वरूपाचं ते हमीपत्र आहे। मुंबईमध्ये EVM बंद पडल्यास पाडू नावाचं एक मशीन आहे ते सुद्धा ठेवण्यात येणार आहे, तर पुण्यामध्ये तशी काय व्यवस्था करण्यात येणार आहे का? तशा काही सूचना आपल्याला आलेल्या आहेत का? या मशीनबाबत आम्हाला राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही आहेत। तथापि आपण EVM मशीन बंद पडू शकतं अशा परिस्थितीमध्ये बॅकअप म्हणून आपल्याकडे पुरेशी रिझर्वमधील EVMs तयार करून ठेवण्यात आलेली आहेत आणि ती सर्व सेक्टर ऑफिसर्स यांच्याकडे राहतील। एखाद्या ठिकाणी जर असं EVM मशीन बंद पडलं तर ते आयोगानं त्यामध्ये घालून दिलेली प्रोसिजर आहे त्याप्रमाणे सर्व संबंधित प्रतिनिधींच्या समक्ष हे EVM बदलण्याची कार्यवाही तातडीने केली जाईल आणि सर्व मतदान हे पुढचं सुरळीतपणे पार पडेल। अनेक वेळा EVM बंद पडण्याच्या सुद्धा घटना घडत असतात, तर त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाणार आहे जेणेकरून तिथला जो कालावधी आहे, मतदार तिथं जे रांगेमध्ये उभे असणार आहेत त्यांचा वेळ वाचेल? EVM बंद पडण्याच्या प्रक्रियेमध्ये आता मी सांगितलं तसं तातडीनं मशीन बदलणे ही कार्यवाही तातडीने केली जाईल। त्या व्यतिरिक्त अन्य काही एलिमेंट्स जर त्या ठिकाणी असतील तर पोलिसांमार्फत त्याबाबतची आवश्यक ती दक्षता घेण्यात येईल।
मतदारांना मतदान केंद्राच्या आतमध्ये गेल्यानंतर 4 मतदान करावे लागणार आहेत. त्याच्यामध्ये अजूनही मतदारांमध्ये संभ्रम आहे की 1 मतदान करायचं, 2 करायचं का 4 करायचं अशा पद्धतीचं. तर आपल्याकडून काय आवाहन करण्यात येणार आहे? पुणे महानगरपालिकेमध्ये 40 प्रभागांमध्ये 4 सदस्य निवडून द्यावायचे आहेत आणि 38 नंबरचा जो प्रभाग आहे त्यामध्ये एकूण 5 सदस्य निवडून द्यावायचे आहेत. या 4 सदस्य निवडून देण्याची जी काय बॅलेट आहेत तर त्यामध्ये सर्वप्रथम पांढऱ्या रंगाच्या उमेदवारांपैकी 1 उमेदवार, त्यानंतर ब जागेसाठीचा फिकट गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवरील नावं असलेल्या उमेदवारापैकी 1 उमेदवार, त्यानंतर फिकट पिवळ्या मतपत्रिकेवरील उमेदवारांपैकी आपल्या पसंतीचा उमेदवार आणि शेवटी फिकट निळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील आपल्या आवडीचा पसंतीचा उमेदवार अशी निवड करून मतदारांनी आपले मतदान बजावायचे आहे. आणि 5वं जे आहे प्रभाग क्रमांक 38 मध्ये ते फिकट हिरव्या रंगाची मतपत्रिकेवर जे उमेदवारांची नावं आहेत तर त्यापैकी आपल्या पसंतीच्या उमेदवारांच्या समोरचं बटन दाबून मशीनवर मतदान नोंदवता येणार आहे. वेगवेगळ्या रंगाची मतपत्रिका असल्यामुळं मतदारांसाठी ते शोधणे आणि बटन दाबणे हे नक्कीच सोयीचे जाणार आहे. त्याचा मतदारांनी आपला हक्क बजावताना वापर करावा असे विनम्र आवाहन आहे. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.